भर कडाकत्या उन्हात शरीराला थंडावा देणारे आणि अगदी पाचक असे ताक हे रोजच्या आपल्या जेवणात तर असायलाच हवे. ताक हे आयुर्वेदिकदृष्ट्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. आज आपण हे मसाला ताक बनवणार आहोत आणि त्यासाठी लागणारा मसाला पण अगदी घरच्या घरी कसा करायचा ते सुद्धा बघणार आहोत. नमस्कार, मी पूजा. यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे. आता सर्वप्रथम आपण ताकासाठी लागणारा मसाला आहे तो बनवून घेऊया. त्यासाठी आपण इथं पाववाटी धने, पाववाटी जिरे, मूठभर पुदिन्याची पाने, एक छोटासा दालचिनीचे तुकडा आणि एक 10-12 काळी मिरे. आता हे सर्व जिन्नस आहेत ते आपण भाजून घ्यायचे आहेत. हलकेशी आपण भाजून घेणार आहोत. आता कढई बारीक गॅसवर मी ठेवलेली आहे. आता ह्याच्यात धने, जिरे, दालचिनीचा छोटासा तुकडा आणि काळे मिरे हे आपण हलकेशी गरम होईस्तोपर्यंतच भाजून घेणार आहोत. जास्त असा कलर बदलूस्तोपर्यंत भाजायचं नाही, नाहीतर मग जिरे आहेत ते कडवट चवीचे तयार होतात आणि त्यामुळे मसाला आहे तो आपला चवीला थोडासा कडवट होईल. त्यामुळे आपल्याला हलकेसे हे मंद गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत. हा मसाला तुम्ही एकदा करून ठेवला तर तो सहजच 3 ते 4 महिने आरामात आपल्याला जाऊ शकतो, तो खराब होत नाही. आता या पद्धतीने आपण हा मसाला भाजून घेणार आहोत. आता थोडासा हाताला गरम लागतो. आता इथं मी काढून घेणार आहे. आता त्याच कढईमध्ये आपण पुदिन्याची पाने आहेत ती हलकीशी कुरकुरीत होऊस्तोपर्यंत भाजून घ्यायची आहेत. जर तुमच्याकडे पुदिन्याची पावडर असेल तर ती तुम्ही डायरेक्ट मसाल्यामध्ये वापरला तरी पण चालेल, किंवा जर उन्हात हा 2-3 दिवस वाळवला ना तरी अगदी छान अशी पावडर तयार होते त्याची. आता इथं बघू शकता कढईमध्ये एक 2 ते 3 मिनटं छान भाजून घेतला की तो छान कुरकुरीत होतो. आता हे कुरकुरीत झालेलं आहे. हे सर्व जिन्नस आहेत ते आपण पूर्णपणे गार करून घेतलेले आहेत. आता हे मिक्सरमधनं आपल्याला ह्याची पावडर तयार करून घ्यायची आहे. पूर्णपणे थंड झाल्यानंतर मगच आपण मिक्सरमध्ये घालणार आहोत. आता हे मिक्सरमध्ये वाटतानाच आपण ह्याच्यात पाव चमचा हिंग घालायचा आहे, 1 चमचा मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा आपल्याला इथं चाट मसाला घालायचा आहे, म्हणजे आपला मसाला आहे तो छान चटपटीत तयार होईल. आता ह्याची एकदम बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे, हे बघा. आणि आता हे थोडंसं आपण चाळून घेणार आहोत, कारण ताक पिताना तर दाताखाली आलं तर ते चांगलं वाटणार नाही. यासाठी आपण हे चाळून नाही चाळला तरी पण चालेल, फक्त दाताखाली येऊ नये म्हणून आपण हे चाळून घ्यायचं आहे. आता इथं मसाला आपला रेडी झालेला आहे. एखाद्या काचेच्या भरणीत किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवला तरी पण चालेल. आता आपण मसाला ताक बनवून घेऊया. त्यासाठी इथं मी अर्धी वाटी घट्टसर दही घेतलेलं आहे. आता हे 2 ग्लास ताकासाठी मी घेतलेलं आहे. ह्याच्यात आपल्याला मूठभर कोथिंबीर आणि थोडीशी पुदिन्याची फ्रेश पानं. आपण पुदिना ऑलरेडी मसाल्यामध्ये घातलं आहे, खरं फ्रेश पुदिन्याच्या पाण्याचा पण स्वाद खूप छान लागतो. मिरचीचे 2 तुकडे घातलेले आहेत आणि 1 चमचाभर आपल्याला तो मसाला ताकाचा घालायचा आहे. आता मिक्सरमधून आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यात आपल्याला 2 ग्लासभर पाणी घालून घ्यायचं आहे आणि परत एकदा मिक्सरमधनं फिरवलं तरी पण चालेल, किंवा असं चमच्यानं मिक्स केलं तरी पण चालेल. इथं मी थंडगार पाण्याचाच वापर केलेला आहे. आता इथं मस्त आपलं हे मसाला ताक रेडी झालेलं आहे. अगदी पोटाला खूप थंडावा देतं, तेवढंच हे पाचकसुद्धा आहे. त्यामुळे रोजच्या आहारामध्ये आपल्याला ताक हे अतिशय उपयुक्त आहे. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे एकदा मसाला करून बघा आणि आवडला तर मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि कशी वाटली रेसिपी तेही सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.